सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग क्रमांक 25 हे सर्वांच्या लक्षाचा केंद्रबिंदू बनले आहे। या प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे। प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रिंगणात उतरून चुरस वाढवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैभव हत्तुरे, भाजपाकडून नागेश ताकमोगे, शिवसेना शिंदे गटाकडून चौगुले आणि काँग्रेसकडून विजयकुमार हत्तुरे या उमेदवार मैदानात आहेत। हत्तुरे वस्ती आणि कारखाना परिसरात वैभव हत्तुरे यांचा पगडा मजबूत दिसतोय। मात्र भारतमाता नगर आणि मजरेवाडी भागात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व चांगलाच जाणवतोय। तर तुरळक राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे नागरिकांचा कल जाताना दिसतोय। मजरेवाडी आणि भारतमाता नगरामधील रहिवाशांशी बोलले असता अनेकांनी सांगितले की येथे भाजपा शिंदे गटाची लाट आहे। यामुळे राष्ट्रवादीला येथे धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रभाग क्रमांक 25 मधील ही लढत आता तिरंगी की चौकोनी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। सोलापूर कट्टा न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टनुसार राष्ट्रवादीला मजरेवाडी भागात आव्हान निर्माण होऊ शकतं। अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। काय म्हणतात मजरेवाडी आणि भारतमाता येथील रहिवासी पहा। कोण होणार प्रभागाचा पुढारी, यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 25 मध्ये। भारतमाता नगरचा हा परिसर आहे, बदल काही दिसणार आहे का? दिसेल ना। दादा, एकंदरीत काय म्हणजे तुम्हाला दिसतंय चित्र, किंवा वारं कोणत्या पक्षाचं चालू आहे असं वाटतंय? ते आता ते अवघड आहे सांगणं। आता प्रचार तर चांगला सगळ्यांचाच चालू आहे, बीजेपीचा आहे सगळ्यांमध्ये कुणाचा? 10 वर्ष आहे आता आहे बीजेपीचं जास्त हे आहे। काय राजकारणाचं काय वारं चालू आहे? हा वारं सांगते सगळा प्रचार जोरात चालू आहे। ते कसं आहे, वैभव हत्तुरे आहे, तिकडे नागेश ताकमोगे आहे, परत वारं जोरात चालू आहे, टक्कर जोरात होणार आहे। दोघांच टक्कर जोरात होणार आहे। कोणाची दोघांच टक्कर आहे, नागेश आणि वैभव हत्तुरे आणि एक भोपळे आणि इकडे कोण आहे दुसरं ते गंगोडा कोण आहे बा। एवढं जास्त मात्र कोण येणार नाही, छोट्या मात्र कोणतं येणार। कसं आहे, कल्याण नगर भाग जर नागेशकडे जोडला असतं ना, मग नागेश हत्तुरे 100% आला असता, पण ते भाग दुसरं वाढत गेले। त्यामुळं हत्तुरे कसं आहे, त्यांचं भाग हत्तुरे आणि शंकरनगर त्यांचं भाग जास्त। हत्तुरेंनी काम केलेलं आहे का? त्यांच्या भागात केलं, ते आमच्याकडे केलं नाही गेलं। घरामध्ये येते सगळं पाणी रोडवर ना, काय नाही एखादा बघूत आता कोण येते, कुठलं आले तर तुम्ही म्हणता ना कमळ बाण कुठलंही आले तरी आम्हाला आनंद आहे। फक्त एवढंच की आमचे एवढे काम हो। आता हे बातमी तुम्ही नेऊन टीव्हीवर दाखवणार, त्यांनी बघून हे बायका असं बोलले असं म्हणले तरी आम्हाला ताप आहे डोक्याला। हा तेही ताप आहे। हे बघ किती आगाऊपणा केले बायका बोलून। मंदिर बांधून द्यायला सांगा, बांधून देते म्हणले होते। कोणी म्हणलं होतं? नाही कोण म्हणलं, सगळं इथलंच म्हणणे होते सगळे जण। कोणी बी काय केलं नाही अजून। आणि गणपती मंदिर आणि दत्त आणि मंदिर किती बोलायला इथं तर दिसायला 7-8 बायका पण येऊन बघून जातात, काय करतच नाही। विमानतळाचा काही संबंध येत नाही, सोडा त्यांचं हे मोकळं आहे। पण आता हे बघा, आता बघणाऱ्यांना ते फोटो आता तुम्ही नेऊन संध्याकाळी टीव्हीत दाखवणार, हे 7-8 बायका किती बडबड करायला असं पण होईलच त्या माणसाला बघणाऱ्याला, पण त्रास आम्हाला आहे बघा। मत मागायला तर पहिलं पाण्याचं करून द्यायला सांगा। नाही, एकंदरीत जर उमेदवार म्हटलं तर कोण उमेदवार येईल असं वाटतंय? भाजपशिवाय दुसरं कोणी येणार नाही। गेल्या 5 वर्षात प्रगती थोडं कमी झालेलं आहे। म्हणजे चित्र काय आहे की कोण येईल? चित्र म्हणजे कसं हो, समजीकडे इकडे बी चांगले आहेत, इकडे बी चांगले आहेत, इकडचे लोक बी चांगलं काम केलं, इकडचे लोक बी चांगले, तिकडचे आणि तिकडचे म्हणजे ह्या पार्टीचे पण चांगलं काम करते, तर ह्या पार्टीचे पण चांगलं काम करते। समजांचं चांगलं आहे। कोण आहेत उमेदवार माहितीच? उमेदवार आहेत इकडे नागेशांना ताकमोगे येत, इकडे वैभव अण्णा हत्तुरे येत, आणि परत विजयकुमार हत्तुरे येत। समजे उमेदवार चांगले आहेत, समजे काम करणारे उमेदवार आहेत। पण तरी काय तर होईल आता पुढे बघा, कोणाचा जनतेचा कुठं जाईल कौल असं वाटतं तुम्हाला 15 तारखेला? काही कुणाकडे जाईल असं अजून मी सांगू शकत नाही, पण होईल कुणाकडे तरी एखादा उमेदवाराला निवडून देईल, चांगल्या उमेदवाराला ज्या मनात जनतेच्या मनात जे आहे ते निवडून देईल, चांगलं होईल।